आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। इतके दिवस तुम्ही तयारी करत होता, मात्र तुम्हाला नेमकं काय सांगण्यात आलं होतं पक्षाकडून? नाही, उमेदवारी मिळेल, तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही सर्वेत या, पण आम्ही प्रत्येक घराघरात कमळ पोचवलेलं आहे। आत्ताच नाही, 12 वर्षापासून आम्ही कमळचा प्रचार करतो आहे। बूथ लेवलचं काम करतो आहे, ग्राउंड लेवलचं काम करतो आहे, प्रत्येक घराघरात जाऊन माझा भारतीय जनता पक्षाचा अभिमान सांगतो आहे। माझ्या पक्षाचा मला अभिमान आहे। लोकांच्या मनात आमच्या इथं काँग्रेस होतं, काँग्रेसपासून मी भारतीय जनता पार्टीत भाजप पक्षाचं मी इथं संघटन केलेलं आहे, तरीही पक्ष मला डावलतं आहे। कोणाशी चर्चा झालेलीच नाही, तुम्ही असं इशारा देऊन सुद्धा फोन उचलत नाहीत, सांगत नाहीत। बरं, इवन तुम्हाला जर थांबायचं असेल तर आधी 2 महिने का थांबवलं नाही तुम्ही? नाही, थांबा, जे रेसमध्ये लोक आहेत त्यांनाच फक्त का तुम्ही सांगितलं नाही? फक्त आमचा वापर केला आहे पत्रक वाटण्यासाठी। प्रभागातील नागरिकांच्या म्हणून असं समजले होते की नारायण राणे साहेबांचे आणि नितीश राणे साहेबांच्याकडून वरती तुमच्यासाठी शिफारस होऊन सुद्धा त्या फोनला सुद्धा पक्षाने डावललेलं 100%। सचिन साहेब असताना त्यांनी देखील पक्षाची कामं केलेली आहेत, मात्र त्यांच्या कामात देखील त्यांना काही चीज वाटत नाही का पक्षातल्या नेत्या? हो, माझ्या नवऱ्याची शोक सभा होती, तिथं सांगितले होते की धनश्रीताईंना आम्ही उमेदवारी गेली। तो शब्द कुठे गेला आता पक्षाचा? माझ्या मिस्टरनी मराठा आंदोलन केले, हिंदुत्ववादी संघटनाचं काम केले, त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी पक्षाचं काम केले, पण पक्षाला खरंच असं दिसून येते की खऱ्या कार्यकर्त्याची गरज नाही आहे, पैसेवाले कार्यकर्त्याची गरज आहे फक्त पक्षाला। सामान्य माणसावरती अन्याय होतोय, हा अन्याय मला सहन होत नाही आणि खरंच उद्या मी निर्णय घेतलेला आहे आत्मदहन करणे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।